सुवर्णा जोशी। आज श्रावण शुद्ध पंचमी। आजच्या दिवशी नागांची पूजा केली जाते आणि म्हणून आजच्या दिवसाला नागपंचमी असं म्हणतात। केव्हापासून ही नागांची पूजा आजच्या दिवशी केली जाते? का नागांची पूजा केली जाते? 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करतोय तेव्हा या नागपंचमीला आपण सामाजिक जाणीवेतून बघणार आहोत की नाही? शास्त्रीय पद्धतीतून नागपंचमी आपण साजरी करू शकतो का? साप आणि नाग यामध्ये काही फरक आहे का? असे सगळे प्रश्न आपल्याला पडत असतील। त्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण या विशेष कार्यक्रमामधून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण या विशेष कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध भरत जोशी यांना। भरत जोशी, आपलं स्वागत। नमस्कार। भरत जोशी यांचं नाव ऐकलं की आपण त्यांना काय म्हणायचं? निसर्गमित्र म्हणायचं, सर्पमित्र म्हणायचं की वन्यजीव संरक्षक ते आहेतच, पण साप किंवा नाग नुसतं नाव ऐकलं तरी आपल्याला भीती वाटते। भरत जोशी यांची त्यांच्याशी मैत्री आहे आणि त्या माध्यमातून जेव्हा अभ्यासाला त्यांची सुरुवात झाली तेव्हा एका वेगळ्या दृष्टिकोनातून ते या सगळ्याकडे बघायला लागले आणि म्हणून जाणीवपूर्वक या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे की आपण कशा पद्धतीने नागपंचमीकडे, नागांकडे, सापाकडे बघितलं गेलं पाहिजे। त्यांची थोडक्यात ओळख मी करून देते। जसं मी म्हटलं ते निसर्गप्रेमी आहेतच, सर्पमित्र ते आहेतच। सर्पदर्शनाचे 5000हून अधिक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत। कार्यक्रम म्हणण्यापेक्षा आपण त्याला प्रशिक्षण शिबिर म्हणूया। त्याचबरोबर 1,50,000हून अधिक लोकांना त्यांनी साप, नाग याची माहिती देणं, ते दाखवणं, त्याची प्रात्यक्षिक करणं हे सगळं दाखवलेलं आहे। अनेक पुरस्कार यासाठी त्यांना मिळालेले आहेत आणि रोज त्यांचे फोन जे खणखणतात ते त्यांच्या मित्रांपेक्षा जास्त अशा प्रकारे साप कुठे असेल, नाग कुठे असेल तर त्यासाठी ते खणखणतात आणि म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे। मला खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत भरत सर आज तुमच्याकडनं। मला सगळ्यात आधी सांगाल नागपंचमीला शास्त्रीय दृष्टिकोनातून कसं बघावं लागेल? आज नागपंचमी आहे तर त्या अनुषंगाने आम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून तुमच्या माध्यमातून पाहायचं आहे। श्रावण महिन्यात येणारा नागपंचमीचा सण हा महिलांचा, मुलींचा आणि भारतातील सगळ्याच भक्तगणांचा हा अशापर्यंत साजरा केला जातो। प्रत्येक सणाच्या मागे काही वैशिष्ट्य असतं, काही गुणविशेष असतात। म्हणजेच आपण पाहतो की जुलै आणि ऑगस्ट महिन्यातच नागपंचमी का येते तर त्यांचं प्रजनन काल सर्पांचा जो आहे हा जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याच्या अंड्यातून पिल्लं बाहेर येत असतात। काही सर्पाच्या प्रजाती ज्या आहेत त्या प्रत्यक्ष पिल्लांना जन्म देत असतात आणि त्यामुळे त्यांची आपल्याला आठवण राहावी म्हणून त्या दिवशी शेतामध्ये काम करणं आपण बंद करतो किंवा भाज्या चिरण्याची आपण अशा पद्धतीने बंद करतो म्हणजे त्याची आठवण राहावी। आणि सर्प हा निसर्गातील महत्त्वाचा प्राणी आहे, पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून त्याची आपल्याला अशा पद्धतीने आठवण राहावी या दृष्टीने नागपंचमीचा सण हा भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये हा सर्वत्र अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने साजरा केला जातो। नक्कीच भरत सर, तुमच्याकडनं अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत। काही असेही आपले जय महाराष्ट्राचे प्रेक्षक आहेत ज्यांना या सगळ्याविषयी आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे। पण माझा प्रश्न पुढचा आपल्याला असाच आहे की मुळात प्रश्न पडतो की साप आणि नाग याच्यामध्ये फरक काही आहे का आणि जर असेल तर तो ओळखायचा कसा? विषधर प्रकारातील पहिला प्रकार म्हणजे नाग की जो 256 प्रकारातील हा एकच अशा पद्धतीने प्रकार आहे की जो फणा काढू शकतो आणि जो फणा काढतो तो म्हणजे नाग आणि नाग म्हणजे विषारी हे आपण पटकन ओळखू शकता। आणि दुसरी गोष्ट तो फुतकाराचा आवाज करतो, शॉर्ट हिसिंग साऊंड, त्याच्यावरून सुद्धा आपण अशा पद्धतीने नाग हा सर्प म्हणजे विषारी सर्पातील पहिला विषारी सर्प प्रकार म्हणजे नाग हा आपण अशा पद्धतीने ओळखू शकतो। नक्की। सर्प जाती ज्या आहेत त्या जातींविषयी अनेक अंधश्रद्धा, श्रद्धा भरलेल्या असतात, त्याकडे आपण येऊया। मात्र आपल्याला एक प्रश्न येतोय, आपण तो जाणून घेणार आहोत। काय पहिला प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचतोय? बोला। माझं नाव नितीन रघुनाथ फणसे। मला फक्त थोडीशी माहिती हवी होती की महाराष्ट्रामध्ये एकूण सापाच्या अशा किती जाती आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 55 सर्प प्रकार आढळून येतात की त्यातील फक्त 6 सर्पांच्या प्रजाती ज्या आहेत या विषारी प्रकारात मोडणाऱ्या असतात। विषारी प्रकारातील पहिला प्रकार म्हणजे नाग की ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंडियन कोब्रा असं म्हणतो। दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे मण्यार सर्प की ज्याला हिंदीमध्ये करायत असं म्हणतात आणि त्याला ओळखण्याची खूण म्हणजे तो काळ्या रंगाचा असून पांढऱ्या रंगाचे गोलाकार पट्टे ह्याच्या पूर्ण अंगावर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची लांबी 5 ते 5.5 फूट एवढी असते। तिसरा विषधर सर्पाचा प्रकार म्हणजे घोणस सर्प, इंग्लिशमध्ये त्याला रसेल्स व्हायपर या नावाने ओळखलं जातं। त्याचं ओळखण्याची खूण म्हणजे त्याचं डोकं हे त्रिकोणाकृती असतं आणि पूर्ण अंगावर
शंकरपाळ्यासारख्या डिझाईन किंवा नक्षी आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून ह्या सर्पाला मराठीमध्ये ह्या सर्पाला अशा पद्धतीने साखळी सर्प किंवा हिंदीत शृंखला साप किंवा गावच्या ठिकाणी ह्याला रक्त्या घोणस या नावाने सुद्धा ओळखलं जातं. याचं कारण असं आहे की ह्या सर्पानं दंश केला असता, म्हणजे घोणस सर्पाने दंश केला असता अशा रक्ताभिसरण संस्थेवर आपला दुष्परिणाम होतो आणि रक्ताच्या वांत्या त्या व्यक्तीला होतात, इंटेन्स्टाईन बर्स्ट होतात, युरिनमधून अशा पद्धतीने रक्तस्राव होतो. म्हणून याला रक्त्या घोणस या नावाने किंवा सड्या घोणस या नावाने ओळखलं जातं. आणि चौथा जो सापाचा प्रकार आहे तो म्हणजे फुरसं, म्हणजे सॉ-स्केल्ड व्हायपर. याला ओळखण्याची सोपी खूण अतिशय सोपी आहे, म्हणजे त्याची लांबी फक्त 8 ते 10 इंच एवढीच असते आणि त्याचं डोकं हे त्रिकोणाकृती असून त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूला बाणासारखे स्पष्ट खूण आपल्याला पाहायला मिळते. हे कुठे आपल्याला सर्प आढळून येतात? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देवगड जे गाव आहे ते देवगडमध्ये भरपूर प्रकारचे हे सर्प आढळून येतात. आणि 5वा सर्प म्हणजे हिरवा घोणस, की जो माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी किंवा गावच्या ठिकाणी लतावेलींवर आपल्याला पाहायला मिळतो. आणि 6वा आणि शेवटचा सर्प प्रकार म्हणजे समुद्र सर्प, की ज्याची लांबी 6 फूट असते, डोकं लहान असतं आणि चपटी शेपटी असते, की त्याला स्विमिंग म्हणजे पोहण्याकरता आणि भक्ष्य पकडण्याकरता तो अशा पद्धतीने चपलता याच्यात येऊ शकेल. हे 6 सर्प प्रकार सोडले तर उरलेले सगळे सर्प हे बिनविषारी, म्हणजे धामण, अजगर, नानेटी, कवड्या सर्प, ट्रिंकेट स्नेक हे सगळे बिनविषारी सर्पांचे प्रकार असतात. बरं, म्हणजे सापांच्या जाती तर आमच्या साधारणपणे लक्षात आल्या, पण अजून एक ग्रामीण भागामधून आपल्यापर्यंत बरेचसे प्रश्न येतो आहे. माझं नाव अशफाक खान आहे, मी दापोलीत राहणारा आहे. माझा प्रश्न आहे की साप विषारी आहे की बिनविषारी आहे, ते कसं ओळखावं? बरं, यांचा प्रश्न आहे साप विषारी आहे की बिनविषारी, हे आपल्याला ओळखता येतं का? सर्प विषारी की बिनविषारी हे आपल्या आयडेंटिफिकेशन होऊन आपल्याला कळून येतं. परंतु काही वेळा अशा समस्या गावच्या ठिकाणी, आता तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागांमध्ये, कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि बरेचसे पर्जन्यवृष्टी होते, बिळामध्ये पाणी साचतं आहे, त्याच्यामुळे सर्प बाहेर येते आहेत. शेतीची कामं चालू आहेत, भातशेतीची कामं चालू आहेत सातारा, सोलापूर, कोल्हापूरला, आणि अशा ठिकाणी उसाचे मळे अशा पद्धतीने आहेत. तर त्या दृष्टीने आपण विचार केला तर अशा रीतीने काही वेळेला सर्पदंश होतो आणि साप एकदम निघून जातो. तर अशा वेळेला आपल्याला कसं माहिती होईल की त्या व्यक्तीला विषारी साप चावलेला का बिनविषारी सर्पानं दंश केलेला आहे? तर समजा कल्पना करा की एखाद्या व्यक्तीच्या हाताला जर सर्पदंश झाला असेल तर आपण पाहाल की त्याच्या 2 ठळक खुणा आपल्याला स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच आपण पाहाल की विषारी जर साप चावला असेल तर 2 ठळक खुणा अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. आणि इंग्लिशमध्ये यू या आकाराची खूण आपल्याला, म्हणजे घोड्याची नाल जशी असते तशा खुणा आपल्याला पाहायला मिळतात. जर बिनविषारी जर साप चावला असेल तर 2 ठळक खुणा आपल्याला तिथे दिसून येत नाहीत. याचं कारण असं आहे की बिनविषारी सर्पांच्या वरच्या जबड्यामध्ये विषदंत म्हणजे विषारी दात नसतात आणि म्हणून या नुसत्यात ह्या अशा यू ह्या आकाराच्या खुणा आपल्याला तिथे पाहायला मिळतील, की ज्याच्या आधारे आपण सहज ओळखू शकता की त्याला विषारी साप चावलेला आहे की बिनविषारी सर्पानं दंश केलेला आहे. आणि समजा असं निश्चित आपल्याला कळलं की त्याला विषारी सापानं दंश केलेला आहे तर ताबडतोब आपण प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड हे सुरू करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते प्रत्येक सेकंद, प्रत्येक क्षण हा अतिशय महत्त्वाचा असतो. मी एका मिनिटाची गोष्ट करत नाही, कारण 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, खूप वेळ फुकट गेलेला आहे. तर अशा रीतीने ताबडतोब एकेरी हाडावर जिथे सर्पदंश झालेला आहे, उदाहरणार्थ डाव्या हाताला जर सर्पदंश झाला असेल तर त्याच हाताच्या वरच्या बाजूला म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहाल की दंडावर म्हणजे एकेरी हाडावर अशा पद्धतीने कोपराच्या वरच्या बाजूला इथे बंधन बांधणं अतिशय आवश्यक गोष्ट आहे. हे बंधन आपल्याकडे अशा पद्धतीने दोरा असेल किंवा अशा पद्धतीने कापडाचा तुकडा असेल, रिबिन असेल, नेकटाय असेल किंवा अशा पद्धतीने शूलेस असेल किंवा आपण जंगलात असू तर वडाची पारंबी, केळीचं सोप, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपण सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या वेळेला आपण जंगलात असतो आणि ज्या वेळेला आपत्कालीन परिस्थितीत असतो त्यावेळेला कुठेतरी ऐकलेल्या गोष्टी आपल्याला ताबडतोब आठवतात आणि मॉडर्नाइज मेथड ऑफ फर्स्ट एड ह्याचा आपण वापर करू शकतो. इथे आपण आवळपट्टी ताबडतोब बांधू शकता. म्हणजे आपण काय करतोय की शरीरातील ठराविक भागामध्ये आपण विष अडवून ठेवलेलं आहे आणि ताबडतोब आपण जवळच्या रुग्णालयामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीला आपण घेऊन जाऊ शकतो. नक्की. बरेच सर, खरं तर नागपंचमी एका सामाजिक दृष्टिकोनातून आजच्या काळामध्ये कशी करता येईल, त्याची पूजा कशी करता येईल हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण माझा एक सर्वसामान्य असा प्रश्न आहे की आपण अनेक चित्रपटांमध्ये असं पाहिलेलं आहे की समजा जर समोर साप आला, त्याने दंश केला किंवा आपल्याला सगळ्यात आधी मुळात आपल्याला भीती वाटते, तर अशा वेळेला समजा जर त्याने डंख केला तर तो डूक ठेवतो,
तर हे खरं आहे का? म्हणजे समजा जर आपण त्याला मारलं तर तो डूक ठेवतो, आपण जर पळून गेलो तर तो वासाने आपल्या पाठी येतो, हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या आहेत का? सर्पाचे 256 जातीचे प्रकार असतात, त्याच्या डबल अंधश्रद्धा असतात. कारण सर्पाचा आपण जवळून शास्त्रीय अभ्यास केलेला नसतो. गावच्या ठिकाणी, ग्रामीण भागामध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये, पाड्यांमध्ये आपण पाहतो आणि ऐकतो नेहमी की दुखावला गेलेला नाग परत त्याच्या मागावर आलेला आहे आणि तो डूक ठेवून अशा पद्धतीने आलेला आहे. हिंदीमध्ये आपण म्हणतो की नाग बदला लेता है, कोब्रा टेक्स रिवेंज. असा कुठलाही सर्प बदला घेऊ शकत नाही. याचं शास्त्रीय कारण असं आहे की सर्प हा अतिशय लहान प्राणी असून त्याचा मेंदू जो आहे, मस्तिष्क, तो एवढा डेव्हलप नसतो की एखाद्याचं स्मरण लक्षात ठेवून त्याचा पिछा करणं, त्याला जाऊन चावणं वगैरे, ते ह्या चुकीच्या किंवा अंधश्रद्धेतील गोष्टी आहेत. परंतु माणसाचा ब्रेन खूप सजग आहे, तो करू शकेल तसं हे वगैरे. पण अशा पद्धतीने कुठलाही सर्प असा बदला घेतो किंवा डूक ठेवतो वगैरे, ह्या कपोलकल्पित गोष्टी आहेत. तर ह्याच्यात काही त्याच्यात तथ्य नाही, शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झालेलं.